तर महेशदादा बिराजदारांचंच नाव तुम्हाला का वाटतं? ते कसं सामान्य लोकांचा विचार करणारा माणूस आहे ना, पक्षाचा नाही तो. आणि जवळ आपल्या आजूबाजूच्या गावाचे शेजारी असल्यामुळे त्यांनी थोडा विचार करेल असं आम्हाला थोडे भावना वाटते. दुसरा काय नाही बरोबर. म्हणजे आपल्यातलाच एक मुलगा आहे जो लहानापासून मोठा झालेला आहे. मोठं झालेला सर्व संपर्कात राहिलेला आहे. उद्या काही जर एखादं काम निघालं तर जाऊन हाताने माणूस इथले तो बोलू शकतो ना त्यांना. आणि करण्यासारा माणूस आहे तो काय स्वार्थी नाही, राजकारणी माणूस. नमस्ते, सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम. मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्ट मध्ये. तर आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये जे आहे खूपच सुंदररित्या नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिकांचे जे निवडणुका खूपच सुंदररित्या सुरू आहेत. आणि आता थोड्याच दिवसांमध्ये जे आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचकरिता जे आहे आपलं सर्वे जे आहे विविध आपल्या कुंभारी गटामध्ये जे आहे विविध गावांमध्ये जाऊन आपण हा सर्वे करत आहोत. वळसंग गटामध्ये आपण जाऊन सर्वे करत आहोत आणि त्या गावांमध्ये जाऊन जे आहे तेथील लोकांसोबत, तेथील लोकसंख्येसोबत जे आपण चर्चा करत आहोत आणि या पूर्ण इलेक्शनचा माहोल जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. आत्ताच आपण जे रामपूर गावातील माहोल जाणून घेतला, त्या ठिकाणच्या लोकांसोबत आपण वार्तालाप केली, त्यांचा जे एक अनुवाद जे आहे आपण या ठिकाणी रेकॉर्ड केला. आणि आता जे आहे आपण आलेलो आहोत आपल्या कुंभारी जवळच्या कर्देहळी या गावामध्ये आणि या ठिकाणच्या गृहस्थांची, या ठिकाणच्या गावकऱ्यांशी जे आपण बोलणार आहोत. आणि या गावचं माहोल काय आहे पूर्ण इलेक्शन रिलेटेड, या गावामध्ये जे आहे इलेक्शन रिलेटेड कोणत्या नेतृत्वाची जे हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरू करूया या बेहतरीन अशा न्यूज रिपोर्टला. धन्यवाद. खूपच सुंदररित्या जे आहे आपलं पूर्ण सर्वे चालू आहे. विविध गावांमध्ये जाऊन जे आहे आपण त्या गावचं माहोल काय आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबद्दल ते जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता आपण जे आलेलो आहोत कर्देहळी गावामध्ये, जे कुंभारी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. 4 किलोमीटर अंतरावर शारदा मिल पासून जे या गावचा फाटा फुटतो. तर हे खूपच सुंदर गाव आहे. तर या गावातील लोक सुद्धा सुंदर आहेत. आणि याच गावातील लोकांसोबत जे आपण या ठिकाणी ज्योतिबा टी हाऊसच्या जवळ जे आहेत चर्चा करणार आहोत. तर नमस्कार साहेब. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. विराजचंद जालिंदर सावंत. तर सावंत साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? माहोल आमच्या भागात बघा, दक्षिण मध्ये पक्षावर होत नाही. जे काय स्थानिक पातळीवर जो माणूस चांगला आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्या माणसावरती आतापर्यंत इलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद. म्हणजे स्थानिक पातळीवर जे आपल्या क्षेत्रामध्ये इलेक्शन होतं ते सगळं माणूस बघून होतात, पक्ष बघून होत नाही. तर तुमच्या मते कोणत्या माणसाची हवा आहे आता सध्याला आपल्या क्षेत्रामध्ये? त्यामध्ये आमच्या तर हे दनाळीचे आपले बिराजदार म्हणून आहेत, ते जर माणूस बी चांगला आहे, त्यांच्या नावाची बरीच चर्चा चालू आहे. महेशदादा बिराजदार बद्दल बोलतात. तर महेशदादा बिराजदारांचंच नाव तुम्हाला का वाटतं? ते कसं सामान्य लोकांचा विचार करणारा माणूस आहे ना, पक्षाचा नाही तो. आणि जवळ आपल्या आजूबाजूच्या गावाचे शेजारी असल्यामुळे त्यांनी थोडा विचार करेल असं आम्हाला थोडे भावना वाटते. दुसरा काय नाही बरोबर. म्हणजे आपल्यातलाच एक मुलगा आहे जो लहानापासून मोठा झालेला आहे. मोठं झालेला सर्व संपर्कात राहिलेला आहे. उद्या काही जर एखादं काम निघालं तर जाऊन हाताने माणूस इथले तो बोलू शकतो ना त्यांना. आणि करण्यासारा माणूस आहे तो काय स्वार्थी नाही, राजकारणी माणूस असला स्वार्थी नाही. काहीतरी सामान्य माणसाची धडपडणारा व्यक्ती आहे. म्हणजे आता आहेत बरेच माणसं, पण इलेक्शन झालं की सगळं 5 वर्षानंतर याचं गावाला. मग असा हे व्यक्ती नाही. कुठल्या आमच्यात कुठला स्थानिक कार्यक्रम लहान मोठे राहिले तर येऊन त्याने सहकार्य करतात, कार्यक्रमला हजर राहतात. मग मोठ्याचं श्रीमंत जमत नाहीत, काय नाही. म्हणजे सध्या तरी चालू परिस्थितीला तो व्यक्ती एक चांगला आहे. म्हणजे एक चांगला माणूस म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार, पक्ष बघून नाही? नाही, पक्ष बघून नाही. आम्ही चांगला माणूस म्हणून आम्ही निवडून देणार आणि आमचं जेवढं मतदान आहे तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करणार. तर तुमच्या कर्देळी गावामध्ये मतदान किती आहे टोटल? 1800 पर्यंत आहे. 1800 पर्यंत मतदान आहे. तर त्याच्यातलं किती मतदान पडतं ऍक्च्युली काय 50-60 पर्यंत होईल. 50%? 50-60 मतदान होईल. त्यांच्या विरोधात थांबण्यासारखा कोणता नेता आहे का तुमच्या गाव आपल्या क्षेत्रामध्ये? क्षेत्र आहेत, भरपूर आहेत. पण हे आता चालू परिस्थितीला तो व्यक्ती चांगला असा आम्हाला तर वाटतंय. त्यांच्या विरोधात कोणी जरी थांबलं तर जिंकू शकेल का? जिंकू 100% शिकू शकतो. महेशदादा जिंकणार, कोण पण थांबू जिंकणार. त्यांनी तुमच्या गावासाठी असं कोणतंही काम केलंय का, म्हणजे जे तुम्ही सांगू शकता या ठिकाणी? झोपडपट्टीवरती गणपती मंदिर बांधलं मोठं, त्याला मोठी मदत दिली त्यांनी. आणि प्रत्येक कार्यक्रमाला थोडं त्याची पूजा अर्ची असते महिन्या 6 महिन्यात, त्यावेळेला आमुष्या वेळेस त्यांनी थोडं मदत करते, येते जाते. म्हणजे समोरल्या व्यक्तीला सहकार्याची भावना आहे त्यांच्याविषयी, दुसरं काय. म्हणजे शेवटी एक चांगला माणूस म्हणून आपण त्यांना निवडून देणार आहोत. धन्यवाद साहेब. तर नमस्कार साहेब.
आपलं नाव? दिगंबर पौळ. दिगंबर साहेब, माहोल काय ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला बरोबर हा वाटतं? बरोबर आहे की आता आमचं शेजारी आहे नाही ते गाव. हा. ते गाव शेजारी असल्यामुळे प्रत्येक माणसाला त्यांनी मदत करताय, प्रत्येकाची अडी अडचणी विचारतात. हा. तुमची काय अडचण आहे का? आता मध्ये ते कॅनलच्या वेळेला त्याने चांगलं सहकार्य घेतलेलं आहे. पाण्यासाठी भरपूर त्याने मेहनत घेतलेली आहे. म्हणजे जे आंदोलन चालू होतं आंदोलन चालू होतं त्यावेळेला ते आंदोलन करणारे तुमच्याच गावचे होते ना? आमच्याच गावचे होते पवार. त्यांना भरपूर सहकार्य केले हा. त्यांनी. त्यामुळं ते थोडं या वर्षी जास्त हे आहे त्यांचं. तर तुमच्या मते काँग्रेस जे आहे, काँग्रेसचं जे आपलं गड होतं दक्षिण सोलापूर जे आहे, गड मानलं जायचं की बाबा काँग्रेसचं कोणतेही माणूस समोर दगड जरी थांबलं तरी तर काँग्रेस जिंकून येत होतं. ते कशामुळे खाली पडलं तुमच्या हिशोबाने? हे काँग्रेसवाल्यांचं काय कामांची गती नव्हती ना त्यांच्याकडे. काम करण्याची गती नव्हती. फक्त निवडून आले नंतर 5 वर्षांनीच कुठल्याही गावाला जायचं. आमचंच गाव नाही, पुरा दक्षिणमध्ये काँग्रेसवाल्यांचा असा विषय होता की त्याने इलेक्शन झाले 5 वर्षांनी त्या गावाला जायचं. 5 वर्षांनी गावाला माणसं गोळा करायचे, तेवढंच करायचं, संपला विषय त्यांचा. मग आता हे कसं आता चालू बीजेपी मध्ये कसे आहेत, माणसं चांगले आहेत, कामाची आहेत, आधीमधून कामं काय आहे नाही बघून करण्यासाठी आहेत. आणि चालू पातळीवर सरकार त्यांचं आहे, तिकडं आमदार त्यांचाच आहे. आणि आमचं गाव अक्कलकोटला जोडल्यामुळं त्यांच्याशिवाय इलाज नाही. मग इतर लोकांना निवडून देऊन बी काहीच उपयोग होणार नाही. तर तुमच्या मते काँग्रेसची परिस्थिती कधी सुधारेल का? पण सुधारित आता सध्या तर सुधारू शकत नाही. म्हणजे अजून एक 25-30 वर्ष जातील. 10 वर्ष तर जातील बघा सगळंच. तर जुने काँग्रेसवाले गेले पाहिजे, हा, मगच काँग्रेस सुधारणार पुढे. म्हणजे नवीन नेतृत्व जोपर्यंत काँग्रेसचं तयार होणार नाही तोपर्यंत काँग्रेसची काही दशा नाही येत. नाही. म्हणजे काँग्रेसनी स्वतःचं नाव स्वतः खराब करून घेतलेलं आहे. तर मेत्रे साहेब जे ह्याच्यामध्ये गेले आपल्या शिंदे सेनेमध्ये, त्याच्यावर तुमचं काय मत? नाही, त्यांचा आमचा जास्त संपर्क नाही. जास्त मागं होते काँग्रेसमध्ये पूर्वीच्याकडे, आम्ही त्यांना मतदान त्यावेळी मागे केलेलं आहे. हा, तसं तो माणूस चांगला आहे कामाच्या बाबतीत. पण आता कसं त्यांचा पक्ष संपल्यामुळे त्याने संपल्यासारखं झाले, असं झालं. त्यांचा बी नाही इलाज झाला. आता व्यक्ती चांगला तो बी कामाच्या बाबतीत, पण ते पक्षाच्या नावाखाली असल्यामुळे आता शेनेत गेले. आणि आता इथं शेण आणि भाजप एक असल्यामुळे आता हे ह्यांच्या चक्कर पडले. आता हे नेमकं आता कोणाला निवडून द्यायचं. तर तुम्हाला काय वाटतं, युती होईल का अक्कलकोटमध्ये आपल्या ह्याची शिवसेना शिंदे सेना आणि ह्याच्यामध्ये आपल्या भाजपमध्ये? यांची आता होईलच हो. शिंदे साहेब म्हणलं की मुख्यमंत्री शिंदे, एकनाथ शिंदे असल्यामुळे ह्यांनी युतीच्या हिशोबानं चालवणार नाही. युती नाही झालं तर मग ह्यांच्यात ताळमेळ लागणार नाही ना. लोक सांगायले की मेत्रे आणि कल्याण शेट्टी हे विचार वेगवेगळे आहेत दोघांचे, तर हे विचारवाद असल्यामुळं खूप अवघड आहे म्हणाले लोक. विचार यांचे वेगळे आहेत, पण आता पक्षाच्या नावाखाली शेवट वरून पातळी आदेश आल्यामुळे ह्यांना विचार करणं गरजेचं आहे. यांचे विचार जर वेगळे असले तर एक आमचं मत आहे. तर अशाच प्रकारे जे खूपच सुंदररित्या आपण कर्दळे गावातील लोकांशी संवाद साधत आहोत. आपल्यासोबत कॅमेरामॅन गणेश साहेब आहेत कर्दळे गावचे, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं. तर असंच करून जे गावातील विविध गृहस्थांशी आपण बोलूया आणि या गावचं माहोल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. कर्दळे गावामध्ये आपला इंटरव्ह्यू चालू आहे. एक एक करून गावातील विविध गृहस्थांशी, विविध लोकांशी, ज्येष्ठ नेत्यांशी, प्रतिष्ठित नागरिकांशी आपण बोलत आहोत आणि त्यांचं एक मत या पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? नागनाथ विठोबा माने. तर माने साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे जिल्हा परिषदचं गावामध्ये? गावामध्ये महेशदादा पाटील यांची जरा हवा आहे चांगली. भारी आहे, जरा बऱ्यापैकी आहे. असं का? त्याच्या मागचं कारण काय सांगतो? कारण म्हणजे येते नाही सारखा अकेला बोलवलं की येते गावामध्ये. आडी अडचण निवारत आहे. लोकांची कामं केले त्याने, लोकांची कामं केले, भरपूर सहकार्य करते गोरगरिबाला. तर तुम्हाला काय वाटतंय, त्यांना बीजेपी हे देईल का, तिकीट देईल का जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं? हा, देईल की देईल तिकीट देईल. त्यांच्या विरोधात कोणतं नेता आहे का ताकदवर थांबण्यासारखं? इकडे तर आमच्याकडे तर कोण नाही आहे. काय कुंभारीचं ते 12 ते थांबलं तर थांबलं. आता बिराजदार साहेब सुद्धा ह्याच्यातच आलेत. आपले आप्पासाहेब बिराजदार पण कुंभारीमध्ये बीजेपीलाच आलेत. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांना भेटेल का तिकीट? भेटेल नाही, ते बी चांगला नेता, भेटेल त्याला तिकीट. पण महेशदादा बिराजदारला भेटायला पाहिजे. भेटायला पाहिजे. त्यांचे एक व्यक्ती म्हणून ते तुम्हाला कसं वाटतं, एक चांगलं माणूस म्हणून कसं वाटतं तुम्हाला? चांगलं माणूस म्हणून महेशदादा बिराजदार चांगला आहे, हुद्द्यावर नसताना बी काम करताय. आता सध्या जर त्याला कुठलाच सुद्धा नाही तरी बी ती कामं करू शकतो. तुमच्या गावासाठी कोणतं काम केलं त्यांनी? एक गावासाठी अजून काय केलं नाही त्यांनी, हुद्दाच नाही तर करते काय.
सहकार्य फक्त कुणाला अडचणचे काय कुठे डिपार्टमेंट मध्ये नडलं तिकडे जायचं, गोरगरिबाला लगेच जाऊन काय तर तोडी करायचं, सोडून द्यायचं. छान कामं करते गोरगरीब. हे पाणीसाठीचं पण आंदोलनाला त्यांनी मदत केली हा, होती. मदत केलं पाण्यासाठी लहान ते बी ऑफिसला बसला होता. ते आमच्यातलं कृष्णात पवार आणि ते दोघं भरपूर सपोर्ट केली त्या टाइम. त्यामुळेच पाणी आलं म्हणतो का? त्यामुळे पाणी आलं. तर धन्यवाद रावसाहेब, खूप सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी बोललात. असेच जे आहेत लोकांशी आपल्याला बोलायला आवडतं भाई. खूप सारे गावातल्या लोकांसोबत बोलायचा प्रयत्न केला आपण, परंतु लोक जरा घाबरतात बोलायला. जे चांगला आहे माणूस आहे त्याच्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. घाबरायची काय गरज आहे? घाबरलं तर का कोण जीव मारणार? बोललं तर काय कोण मारणार आहे का? बोललं तर जे खरंय ते खरंय. करायचं. तर असे जे डेअरिंगबाज लोक आमच्यासारख्या पत्रकारांना आवडतात, जे सुंदररित्या जे आमच्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि आपले मत जे मांडतात. तर तुमच्या मते काँग्रेसची जी खस्ता हालत झाली आपल्या पूर्ण भागामध्ये, दक्षिण सोलापूरला काँग्रेसचं गड म्हणायचे पहिला, तर खस्ता हालत होण्यामागचं कारण काय? कारण म्हणजे त्याने शेतकऱ्याला काहीच दिलं नाही ना. शेतकऱ्याला भाव नको कुठल्या मालाला, काय नको. आणि काय असले पेन्शन नव्हती, काय नव्हती शेतकऱ्याला. नाही शेत पिकलं तरी 2000 तर मोदीकडून मिळते असं शेतकऱ्याची अपेक्षा आहे ना. त्यासाठी जरा शेतकरी काँग्रेसचं काय आतापर्यंत काय केलं, आता इथनं काय करणार आहे असं मत आहे. असं आहे. दुसरं काय नाही आलं तर बाबा 2000 तर आपल्याला मिळतंय असं अपेक्षा आहे ना. ते पुन्हा दुसरं 2-4 हजार रुपये महिन्याला येते का? महिन्याला 6 महिन्याला येते. त्यासाठी जरा. आणि त्यांच्या नेत्यांबद्दल काय म्हणतो काँग्रेसच्या? काँग्रेसचे नेते तर आता कोण राहिले, ते सगळे नेते गेलेच की. आता कोण आहे? सगळे फुटाफुट झाली. फटाफट झाले सगळे, पांगापांग झाले. आता कोण आहे? नेतेच कोण नाही ते आता काँग्रेस. उमेदवार सुद्धा भेटीन आता. भेटेना. तुमच्या मते काँग्रेसची परिस्थिती कधी सुधारेल? हे आता या नवीन पिढीत तर काँग्रेसची सुटत नाही. ते जुने लोकच होते काँग्रेसला हात करत तुझे. आता नवीन पिढीत कोण आहे? आता सगळी शिक्षण झालेलं आहे. जे समोरला चांगला व्यक्ती दिसलाय त्यालाच मारणार ना. म्हणजे व्यक्ती बघून वोट द्यायला आता लोक. व्यक्ती बघून देणार. म्हणजे पक्ष वगैरे काय फरक पडत नाही? पक्षाला काय नाही आता कोण. फक्त माणूस कर्तृत्वान बघणार बघ. तर अशीच जी आहे पूर्ण चर्चा आपली चालू आहे. कर्दळी गावामध्ये आपण खूप प्रयत्न केले लोकांशी बोलायचं, परंतु खूप साऱ्या लोकांनी जे इंटरव्ह्यू देण्यास नकार दिला. परंतु ऑफ कॅमेरा जे आहे खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं की बाबा महेशदादा बिराजदार खूप चांगला व्यक्ती आहे, त्यांना जे तिकीट भेटायला पाहिजे बीजेपी कडून. आणि काँग्रेसची खस्ता हालत होण्यामागचं कारण आपण जाणून घेतलं. विविध लोकांशी आपण वार्तालाप केलं. आणि आता आपण जे आहेत शिरपनळी गावाला जाणार आहोत. इथून जे 3 किलोमीटर अंतरावरच आहे ते गाव, आणि तिथून पुढे धोत्रीला पण जायचं आपल्याला. तर अशा प्रकारे आपला कर्दळी गावचा सर्वे संपलेला आहे. खूप साऱ्या लोकांशी बोलायचं होतं, परंतु लोकांनी जे घाबरून आपल्याला इंटरव्ह्यू दिलं नाही. तर त्यांची पर्सनल मर्जी आहे ती. तर चला, जर तुम्हाला ही पूर्ण न्यूज रिपोर्ट आवडली असेल कर्दळी गावची, तर ह्याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा. आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.